मॅच या ठिकाणी सुरू होते. हेतूटने विपक्ष शिलगाव दोन्ही संघांना लाडक्या प्रेक्षकांकडून आणि मान्यवरांकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा. पहिला चेंडू ऑन द राईज पाहायला मिळतो. सरळ चाललाय लॉंगन रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी आपण बघतोय. संघनायक शिलगाव संघाचे हेमंत पावशे. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. थोडंसं पुढे आले होते चेंडूच्या एकाच हाताने चेंडूला तिथे गादर करून फेकी केली जाईल तोपर्यंत ही सिंगल पाहायला मिळते. श्रीगणेश होतोय धावसंख्येचा. दरम्यान व्यासपीठावर ज्यांचं शुभागमन राजे ग्रुपचे नक्कीच आदरणीय ज्ञानेश्वरजी पाटील यांचं शुभागमन झालं. हार्दिक हार्दिक स्वागत सुस्वागतम. तर दुपारच्या कडक उन्हामध्ये हे चांगले मॅच तुमच्या समोर आहे. रोहित मात्र स्टार्टिंगला पाहायला मिळतोय आणि गोलंदाज अवलला पॉवर प्लेचं पहिलं षटक रोहन आळीमकर लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने. इथे बघू शकाल फुरलेंचा चेंडू आहे. मिडॉनच्या डोक्यावरून सरळ चेंडू जाईल. पॉवर प्लेचा अत्यंत सुरेख वापर. लंगून झोन क्लिअर करत असताना चेंडू वन बाउन्स ओव्हर द रोप 4 धावा. पहिलं षटक सुरू आहे. पण बघतोय रोहन आळीमकर लेफ्ट आर्म गोलंदाजी करतात ओव्हर द विकेटने. स्टॅकिंग इनला रोहित म्हात्रे याला स्वीप करत असताना स्लॉग स्वीप पाहायला मिळतो. समोर क्षेत्ररक्षक वेगाने येतो त्याच्या आवाक्याच्या बाहेर. मिड विकेट रिजन मध्ये एक टप्पा घेत असताना चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. चौकार. नगरसेवक साईदत्ता शेलार खंबालपाडा यांचं आगमन झालंय. व्यासपीठावरती येऊन स्थान बनवायची विनंती करतोय. हार्दिक हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. त्याचबरोबर विनंती करतोय माजी सरपंच हेतुटणे जे तकदीरचे काळे यांना सुद्धा विनंती आहे व्यासपीठावरती येऊन आपण स्थान बनवायचं स्वागत करतोय या स्पर्धेच्या माध्यमातून. इथे लागोपाठचे 2 चौकार. फलंदाज रोहित म्हात्रेच्या बॅटमधून धावसंख्या फलावत असताना 9 या आकड्यावरती. रोहन आळीमकर यावेळेला हल्ला चढवला जातोय. षटकातील पुढील चेंडू आहे. इथे शफल झालाय दिशा देत असताना आपण बघू शकाल लॉंग लेगच्या दरम्यान 2 क्षेत्ररक्षकांनी चेंडूची शर्यत लागली आहे. तिथे मात्र ही शर्यत जिंकेल चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. दन 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 करत चरण. रोहित म्हात्रेच्या बॅट मधून हा क्लास दाखवत असताना सध्याच्या सीझनचा विचार केला. फलंदाज खूप फॉर्मात आहेत पण आता दुसऱ्या बाजूला विचार केला. रोहन आळीमकर देखील दर्जेदार गोलंदाज आहे आणि इथे थोडासा कोविना मागे ठरत असताना लागोपाठचे 3 चौकार येतात रोहित म्हात्रेच्या बॅट मधून आणि संघाची धावसंख्या डबल फिगर मध्ये 13 रन्स 13 आकड्यावरती. इथे बघू शकाल बॅकफुटला आले टॅप करत असताना अंडर बॉक्स स्टाईल. इथे आपण बघू शकाल इनफिल्ड मध्ये शॉट कव्हरला क्षेत्ररक्षक होते. चांगलं क्षेत्ररक्षण फक्त सिंगल पाहायला मिळतं. स्ट्राईक रोटेट करण्याचं काम यावेळेला केलं जातं. बॅकफुटला गेले होते त्यानंतर आपण बघू शकाल उचली घेणारा चेंडू त्याला टॅप केलं गेलं आणि चेंडू व्यवस्थित बॅटवर नक्कीच मिडल झाला नव्हता. शॉट कव्हरला चेंडू फील्ड करून फेक केला जाईल तोपर्यंत ही सिंगल पाहायला मिळते. सिंगलच्या माध्यमातून धावफलक पुढे जाऊन पोहोचलाय 14 आकड्यावरती. 14 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. या षटकाचा विचार केला. शेवटचा चेंडू आहे. लास्ट बॉल टू गो लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. इथे बघू शकाल नक्कीच लॉफ्ट करायचं होतं ऑन साइडला. फलंदाज इथे मात्र बीट होतोय. त्यानंतर श्रीरक्षक बीट झालाय. लॉंग स्टॉप रिजन मध्ये चेंडू जमिनीला घासत पुसत धूम टोकतोय सीमा रेषेच्या बाहेर. 4 धावा. संख्या पहिल्या षटकाच्या खेरीज धावफलकावरती पाहायला मिळते 18 धावा. इथे आपण बघू शकाल योगेश जाधव 2 चेंडू फेस केले 5 धावा. नंतर आपण बघू शकाल रोहित म्हात्रे लागोपाठचे 3 चौकार आणि 1 सिंगल. एकंदरीत हे दोन्ही संघाची धावसंख्या पहिल्या षटकाच्या खेरीज 18 पाहायला मिळते. इथून 18 धावा फ्लाइंग स्टार्ट करून देत आहेत. सातत्यानं आपण विचार केला हे दोन्ही संघासाठी 2 फलंदाज खूप चांगली कामगिरी करतात. योगेश जाधव आणि त्याचबरोबर रोहित म्हात्रे नक्कीच खार्डी चषकामध्ये आणि त्याचबरोबर नारायण ट्रॉफीमध्ये देखील योगेश जाधवनं 113 113 धावा नक्कीच लगावल्या होता. बेस्ट बॅट्समनचा पारितोषिक देखील त्याने स्वीकारलं होतं. दुसऱ्या बाजूला आपण बघतोय नारायण ट्रॉफीचा मॅन ऑफ द सिरीज मालकावीरचा बाईकमॅन पाहायला मिळतो स्टार्टिंगला रोहित म्हात्रे. नक्कीच हेतूटने संघाचा विजय केला. या सीझनमध्ये खूप फॉर्मात आहे. अपकमिंग यंगस्टरचा भरणा असलेला संघ आपल्याला पाहायला मिळतो आहे. दुसऱ्या बाजूला तितकाच अनुभव असलेला
विशाल आलिमकर, हेमंत पावशे, राम माळी यांचा आपल्याला पाहायला मिळतोय शिलगाव संघ. चांगली फाईट पाहायला मिळेल या दोन दिग्गज संघांच्या दरम्यान. गोलंदाजी मार्कवर आपला गोलंदाज सज्ज होतोय. पॉवर प्लेचं दुसरं षटक परेश माळी, कोळेगाव यांकडून आपल्याला ओव्हर द विकेटने गोलंदाजी केली जाईल आणि स्ट्रायकिंगला फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय रोहित म्हात्रे. पहिला चेंडू सफल झाले होते. नक्कीच ऑन साईडला दिशा देण्याचा प्रयत्न केला होता. बॅकवर्ड स्क्वेअर लेग, लॉंग लेग, फाईन लेग रिझर मध्ये. इथे आपण बघू शकाल चेंडू बॅटवर कनेक्ट होत नाहीये. नक्कीच आपण बघू शकाल बॉडीला ब्रश होऊन तिथे घरंगळत होता. तोपर्यंत आपल्याला पाहायला कोणती धाव मिळत नाहीये. हा निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. ओव्हर द विकेटने इथे आपण बघू शकाल चेंज ऑफ पेस होता. टप्पा पडल्यानंतर थोडंसं घेतलेलं वळण यावेळेला चेंडूने संभ्रमात पाडतोय हा गोलंदाज रोहित म्हात्रे या फलंदाजाला. पहिला चेंडू आपण बघू शकाल सरळ एस्टनच्या दिशेने होता, तिथे बीट झाला. रोहित म्हात्रे यावेळेला आउटसाइड ऑफस्विंग चेंडूची पिचिंग केली जाते. टप्पा पडल्यानंतर अजून आउटस्विंगच्या माध्यमातून यावेळेला हा चेंडू बाहेर निघत असताना फलंदाज रोहितला संभ्रमात पाडतोय. लागोपाठचे दोन निर्धाव चेंडू यावेळेला परेश माळीच्या माध्यमातून. इथे फुलवलीचा चेंडू होता. लॉफ करत असताना काऊ करण्याच्या दरम्यान क्षेत्ररक्षक आहेत तिथे थोडीशी चुकी केली. जजमेंट चुकलं आणि त्यांच्या डोक्यावरून एक टपा घेतला चेंडू फ्ला होतोय. चौकार. थँक्यू डीजे. इथे आपण बघू शकाल या षटकाची सुरुवात केली परेश माळीनं दोन निर्धाव चेंडू टाकत असताना आणि यावेळेला लागोपाठचे दोन चौकार येतात रोहित म्हात्रेच्या बॅटमधून. चांगली फाईट नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. अप अँड डाऊन या ठिकाणी पाहायला मिळतात. बॅकफुट लावून लेटकरचा फटका इनफिल्ड मध्ये. क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा चुकी करतोय. जजमेंट चुकलं. तदनंतर आपण बघू शकाल बॅकवर्ड पॉइंटला जमिनीला घासत पुसत आउटफील्ड थोडीशी स्लो होती. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर जातोय. लागोपाठचा तिसरा चौकार रोहित म्हात्रेच्या बॅटमधून. तिथे कॅश प्राइज देखील आलं. माजी सरपंच येदुटणेचे दिलीपजी पाटील यांच्याकडून 1000 रुपयाचे कॅश प्राइज रोहित म्हात्रेला. लागोपाठचे 3 चौकार. 51 चौकार या स्पर्धेमधील नक्कीच आमचे गुणलेखक सांगत असताना इथे बघू शकाल ऑन साइडला अक्षरशः फेकून दिल्या. बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमा रेषेच्या बाहेर हवाई हल्ला यावेळेला फलंदाज रोहित म्हात्रेच्या बॅटमधून निघालेला हा षटकार. पॉवर प्लेच्या 2 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या 18च्या सरासरीने आपल्याला पाहायला मिळते. 36 या आकड्यावरती. 36 रन आफ्टर 2 ओव्हर्स. रोहन आळीमकरचा पहिल्या षटकामध्ये 18 धावा खर्च केल्या त्यानं. तदनंतर परेश माळीला 5 रन केलं दुसऱ्या षटकामध्ये. त्याने सुरुवात खूप चांगली केली होती. 2 डॉट चेंडू हाताळले. तदनंतरचे 3 लागोपाठचे चौकार आणि शेवटच्या चेंडूवर षटकार. एकंदरीत धावसंख्या हे दुटणे संघाची आपल्याला पाहायला मिळते 36. यावेळेला षटक क्रमांक 3 आहे संघ नाही देत असताना शिळगाव संघाचे हेमंत पावशे आपल्याला नक्कीच षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी सज्ज होता. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना इथे आपण बघू शकाल. क्षेत्ररक्षणाचं जाळं चेंजेस पाहायला मिळतात बदलाव करत असताना. इथे मात्र नक्कीच क्षेत्ररक्षण जाळं विखुरलेलं पाहायला मिळेल. डीपमध्ये आपल्याला 5 क्षेत्ररक्षक सीमारेषे लगत पाहायला मिळतील. ऑन साईडला आपण बघू शकाल 4 क्षेत्ररक्षक आहे. डीपमध्ये ऑफ साईडला लॉंग ऑफ आहे. पहिला चेंडू हेमंत पावशे. आकुटा चेंडू हुक करत असताना तिथे समोर क्षेत्ररक्षक आहे स्क्वेअर लेगला. स्वतःला स्टेज केलं परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर होता चेंडू. दिस इज द क्लिअर मायटी विकेट 6. थँक्यू सो मच डीजे. हा षटकार येतोय. आकुटाबाचा चेंडू हाताळला. तदनंतर आपण बघू शकाल हा हुकचा फटका येतोय
योगेश जाधवच्या बॅटमधून 42 रन्स. धावसंख्या खूप वेगाने इथे वाढत असताना धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते 42 या आकड्यावरती. गोलंदाज आपला राऊंड द विकेटने हेमंत पावशे. इथे बघू शकाल कोर्टाचा चेंडूचा ड्राव करत असताना चेंडू चालला स्कोर दी विकेट परिचित वेगानं. तिथे खूप चांगले चित्रश, परंतु चेंडूला उचलू शकत नाहीये. थोडंसं फंबल झाले तर नंतर उचलून पुन्हा एकदा फेकी करतात. नॉन स्ट्रायकिंगला कॉल आहे रोहित म्हात्रेचा. इथे मात्र चेंडू घेऊन येतात, फेकी करत नाही. आपण बघू शकाल तर क्षेत्ररक्षक परेश होते त्या ठिकाणी. या 2 धावा ऍड होतील. संघाची धावसंख्या पुढे जात असताना 44 रन्स. 44 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 2 आघाडीचे फलंदाज डगआउट बॉक्स मध्ये नक्कीच सेट होऊन आलेत आणि काय फलंदाजी करतात. इथे थोडंसं दडपण आहे. शिलगाव संघावर आडवा बॅटने पार्लल स्ट्रोक आहे. समोर क्षेत्ररक्षक काऊ कॉर्नरच्या दरम्यान तिथे हाताला ब्रश होऊन चेंडू सरळ चाललाय. अजिंक्य राणे स्टँड मधून ही चुकी केली क्षेत्ररक्षकानं आणि चुकीचं प्रायचित्त 6 धावा. इतिहास षटकार येतोय. आपण बघू शकाल फलंदाज योगेश जाधवच्या बॅटमधून आणि एकंदरीत अर्धशतकीय पार्टनरशिप आपल्याला पाहायला मिळते. 50 धावा तब्बल पूर्ण होत आहेत. यावेळेला हे दुटणे संघाच्या हेमंत पावशे राऊंड द विकेटने फुलर लेनचा चेंडू होता ड्राव करत असताना अलॉंग दी कार्पेट चेंडू चाललाय. वाडिश लॉंगरला तिथे थोडंसं फंबल झाला. बॅकिंगला क्षेत्ररक्षक आले होते. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगलं बॅकिंग म्हणलं तर वावगटराने वेगाने आले होते. अजिंक्य राणे स्टँडच्या इथे होते. तिथून आपण बघू शकाल पूर्णपणे लॉंगनला बॅकिंगसाठी धावत आले. धावसंख्या दुहेरी धावेच्या मैदाना पुढे जात असताना 52 52 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. यावेळेला हेमंत पावशेचे षटक सुरू आहे. संघनायक आहेत शिलगाव संघाचे राऊंड द विकेटने. इथे बघू शकाल शरीरापासून बॉडीपासून नक्कीच लांब ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय आणि तो प्रयत्न देखील सफल ठरला जातोय. राऊंड द विकेटने गोलंदाजी केली जाते राऊंड ॲक्शनने आणि तदनंतर यावेळेला आपण बघू शकाल योगेश सफल झाले नव्हते. आज इथे मात्र विचार हेरला मनामध्ये आणि यावेळेला आउटसाइड दी ऑफ स्टंप चेंडूची पिचिंग केली जाते. तदनंतर चेंडू सरळ दिशेमध्ये जातोय एसटी रक्षकाच्या हातामध्ये. हा निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. लास्ट बॉल टू गो, शेवटचा चेंडू. इथे बघू शकाल फ्लिक ऑफ द रिस्ट आहे. समोर क्षेत्ररक्षक वेट करतोय. एक टपक येत असताना मिड विकेटला चांगलं क्षेत्ररक्षण, स्टार्किंगला फेकी करतोय. तोपर्यंत आपण बघू शकाल पुन्हा एकदा या 2 धावा आणि दुहेरी धावेच्या मदतीनं पंचांचा इशारा येतोय. षटक क्रमांक हे 3रं एकंदरीत संपन्न होतं आणि संघाची धावसंख्या धावफलकावरती 54. याच दरम्यान कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे विद्यमान नगरसेवक सन्माननीय श्री साईदादा शेलार यांचं आगमन होतं. हार्दिक हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. तर 54 रन 54 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. लेते एक छोटासा ब्रेक, जाते डीजे की ओर, सुनते एक मधुर संगीत. पुन्हा एकदा स्वागत सर्व रसिक प्रेक्षकांचं. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते 54. 54 धावा धावफलकावरती. नो लॉस. हेदुटणे संघ फलंदाजी करतोय नाणेफेकी हारल्यानंतर आणि काय फलंदाजी केली आतापर्यंत विचार केला रोहित म्हात्रेचा. 10 चेंडूमध्ये 31 धावेचं वैयक्तिक योगदान दिलं हेदुटणे संघासाठी फलंदाजी करत असताना आणि त्याचबरोबर 8 चेंडूंचा सामना करत असताना 23 धावेचं योगदान दिलं योगेश जाधवनं. नॉन स्ट्रायकिंगला आहे यावेळेला आणि स्ट्रायकिंगला रोहित म्हात्रे पाहायला मिळतो. सेकंड स्पेलमध्ये पुन्हा एकदा येत असताना गोलंदाजी मार्कवर लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने रोहन आलिमकर. रिव्हर्स स्वीपचं अस्त्र बाहेर काढलं. यावेळेला नक्कीच स्वीप करायचं होतं. रिव्हर्स स्वीप आपण बघू शकाल. इथे मात्र 5वा चेंडू पाहायला मिळतो. टप्पा पडल्यानंतर सरळ जातोय श्रीरक्षकाच्या हातामध्ये. दुधारी तलवार म्हटलं जातं. लगा तो आबाद नाही तो बरबाद आणि इथे बरबाद होत असताना हा फलंदाज पाहायला मिळतो. निर्धाव चेंडू सरळ बॅटने धावा येत असताना इथे आपण बघू शकाल रोहित म्हात्रे रिव्हर्स स्वीपचं अस्त्र बाहेर काढतोय आणि निर्धाव चेंडू हाताळतोय रोहन आळीमकर. इथे आपण बघू शकाल पूर्णपणे व्यवस्थित आले होते. शेवटच्या क्षणाला नक्कीच हा चेंडू रिलीज करत नाही आमच्या ऑफिशियल्स. इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिलचा लॉ नंबर 21 डेड बॉल मृत चेंडू घोषित करतायत.
धावसंख्या 54 आहे. रोहन पुन्हा एकदा कोळेगावेंकडून लेफ्ट आर्म ओव्हर दी विकेट. इथे देखील आपण बघू शकाल अजून एक डेड बॉल पाहायला मिळतोय. ऑफिशियल पाहायला मिळतात रवी पाटील मान फ्रॉम रोहिंजन आणि त्याचबरोबर मान फ्रॉम सागाव रमेश म्हात्रे ज्याने नक्कीच एक काल गाजवलं आपल्या गोलंदाजीच्या जोरावर. स्क्वेअर एकला पाहायला मिळतात पंचांच्या भूमिकेमध्ये. रोहन येतोय लेफ्ट आर्म ओव्हर दी विकेटने. इथे आपण बघू शकाल लेफ्ट आर्म गोलंदाज आहेत आणि खूपच बाहेर अँगल क्रिएट करून गोलंदाजी केली जाते. इट इज वाईड. आमचे ऑफिशियल दर्शवतात अवंतर एका धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती 55 रन्स. आणि या आपण बघू शकाल 17चा पहिला स्क्वेअर चेंडू पाहायला मिळतोय. हे 4थं षटक सुरू असताना रोहन आळीमकरचं चांगली बॅटिंग आपल्याला केली जाते. योगेश आणि त्याचबरोबर रोहितच्या माध्यमातून फ्लाइंग स्टार ड्रीम स्टार स्वप्नवत सुरुवात आणि तिचा पाया भरल्यानंतर इथे कळस देखील चढवतायत दोघे आपल्याला पाहायला मिळतात. इथे देखील आउटसाइड दी लेग स्टंप यावेळेला पाहायला मिळतोय. आणि अजून एक स्क्वेअर चेंडू पाहायला मिळतो लागोपाठचा रोहनच्या माध्यमातून. त्या रोहननं पहिल्या षटकामध्ये 18 धावा खर्च केल्या होत्या. तोच रोहन यावेळेला सेकंड स्पेलमध्ये नक्कीच संघाकडून 5 रन केला गेला. आणि ते पहिल्या चेंडू निर्धाव हाताळल्यानंतर 2 लागोपाठचे स्क्वेअर चेंडू मैदानावरती हाताळतोय रोहित म्हात्रे या फलंदाजासमोर गोलंदाजी करत असताना रोहन आळीमकर. क्षेत्ररक्षणाची विवरचना ऑन साईडला शॉट फाईन लेग आहे. त्यानंतर आपण बघू शकाल डीप मध्ये स्क्वेअर लेग मिड विकेट आहे लॉंग ऑन. बॅकवर्ड स्क्वेअर लेग देखील पाहायला मिळतो. इथे हुकचा फटका व्यवस्थित बॅटवर येत नाहीये. शॉट फाईन लेगला टर्न होऊन नक्कीच चेंडू येतो. एक टप्पा घेतल्यानंतर चांगलं क्षेत्ररक्षण चांगलं जजमेंट इथे मात्र क्षेत्ररक्षकात आपल्याला पाहायला मिळालं. इथे नक्कीच विचारायचा गेला शॉट थर्ड मॅन त्याचबरोबर गळी आणि शॉट फायनल जे क्षेत्ररक्षक असतात ते चाणक्य असणे गरजेचं असतं. कारण टप्पा पडल्यानंतर चेंडू टर्न होऊन चकमा देऊन नक्कीच हुलकावणी देतो क्षेत्ररक्षकांना आणि तितकंच चप्पल असणं ते गरजेचं असतं. क्षेत्ररक्षक प्रात्यक्षिक दाखवत असताना शॉट फायनलचा क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतो. योगेश ट्रॅकिंगला इथे बघू शकाल अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न केला होता योगेशनं. मोठ्या फटक्यामध्ये एक्झिक्यूट करायचं होतं. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने गोलंदाजी केली जाते. डावखुऱ्याचा गोलंदाज आहे ना अगोदर सामन्यामध्ये डावखुऱ्याचा फिरकी गोलंदाजानं आपली जादू दाखवली होती सूरजनं. इथे देखील आपण बघू शकाल सीमर आहेत मीडियम पेसर गोलंदाज रोहन आणि त्यानंतर अँगल क्रिएट करत असताना उजव्या बाजूच्या फलंदाजाला बाहेर काढत असताना हा चेंडू. इथे फुलरनीचा चेंडू होता. बीमर नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय. फाईन लेग झोन क्लिअर करत असताना आमच्या व्यासपीठाच्या वरतून चेंडू फ्ला होतोय. 1+6 षटकार. इथे आपण बघू शकाल भीमर हाताळला जातोय. हातावर दिशेवर नियंत्रण ठेवू शकत नाहीये. इथे फ्री टसल या स्पर्धेचा नियम आहे आणि ते चेंडूची मागणी केली जाते. नक्कीच या स्पर्धेचा नियम 2 षटकांच्या अगोदर चेंडू हरवला फुटला तर चेंडू नवीन दिला जाईल आणि 2 षटकांनंतर चेंडू हरवला फुटला तर चेंडू जुना दिला जाईल. व्हॉलेंटियर स्वयंसेवकांना देखील विनंती करतोय आपण सीमारेषेचा ताबा घ्या जेणेकरून बाहेर गेलेला चेंडू लवकरात लवकर क्रीडांगणाच्या आतमध्ये येईल. इथे हा षटकार येतोय. या 7 धावा नक्कीच ॲड होतील. 9 बॉल होता. एकंदरीत धावसंख्या पुढे जात असताना 64 रन 64 आकड्यावरती रोहित म्हात्रे आणि त्याचबरोबर योगेश जाधव ही जोडी इथे मात्र इम्प्रेस करते प्रेक्षकांना. आपण बघू शकाल दुपारच्या सत्रामध्ये काय अफलातून फलंदाजी करतात रोहित आणि त्याचबरोबर योगेश ही जोडी. 64 रनची आतापर्यंत पार्टनरशिप आपल्याला पाहायला मिळते. फ्री हिट आहे त्यावेळेला आपण बघू शकाल परभणी असेल मेजवानी असेल फलंदाज योगेश जाधवकडे. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने कोळेगावांकडून रोहन. इथे बघू शकाल आकोट आपल्याचा चेंडू होता. दिशा देत असताना शॉट फायनलला झेल टच स्वीकारलाय परंतु फ्री हिटचा चेंडू आहे. आपण बघू शकाल धाव घेण्याचा प्रयत्न होता रोहित म्हात्रेकडून परंतु नकार दिला जातोय स्ट्रायकिंगला योगेशकडून. इथे मात्र आपण बघू शकाल धाव मिळत नाहीये. मेजवानी होती परभणी होती आणि हा चेंडू खूप अत्यंत आपण बघू शकाल दर्जेदार हाताळत असताना रोहन आळीमकर. जुनी या षटकाचा विचार गेला. चेंडू शिल्लक आहेत 2. आमचे गुणलेखक स्कोरर सांगत असताना विकी पाटील इथे स्टेप आउट झाले. चेंडू आपण बघू शकाल हवेमध्ये आहे. मिस टायमिंग आम्हाला पाहायला मिळतो. गोलंदाज स्वतः जज करतात रोहन. तिथे आपण बघू शकाल झेल जमिनीला दान होतोय. आयुष्यमान भवचा शुभ आशीर्वाद या मॅच मध्ये योगेश जाधव या फलंदाजाला आपण बघितलं तर आतापर्यंत धावसंख्या झाली आहे 66 धावा. आतापर्यंत एकही गडी बाद झाला नाहीये. जमेची बाजू आपल्याला पाहायला मिळते ही दुडणे संघाच्या बाजूनं. मॅच बॉल आलाय नक्कीच त्यातमध्ये दिला जाईल मॅच बॉल. ते स्वयंसेवक किती अलर्ट आहेत आपण बघू शकलो. किती लांब गेला होता चेंडू लगेचच आतमध्ये आणण्याचं काम करत आहेत. इथे शेवटचा चेंडू शिल्लक आहे षटक क्रमांक 14 रोहन आळीमकरचं आणि धावसंख्या आतापर्यंत 66 धाव आपल्याला पाहायला मिळतात. योगेश आहे स्ट्रायकिंग इनला. रोहन येतोय पुन्हा एकदा ओव्हर द विकेटने.
ते बघू शकाल पुलचा हा फटका समोर क्षेत्ररक्षक आहे परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर. पुलचा हा ब्युटिफुल पॉवरफुल सक्सेसफुल स्ट्रोक विकेट सिक्सर. सरपंच हेदुटणेचे दिलीपजी पाटील यांच्याकडून 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे योगेश जाधव साठी. इथे आपण विचार केला सरासरी प्रत्येक गोलंदाजानं 18चीच मेंटेन केले. रोहन आलिमकरनं पहिल्या षटक हाताळलं पॉवर प्लेचा, त्याने धावा खर्च केला 18. त्यानंतर पॉवर प्लेच्या दुसऱ्या षटकामध्ये परेश माळीनं धावा खर्च केला 18. सो विनंती करतोय शेलगाव संघाला, आयोजकांची सूचना येते स्पीडअप करा, फास्ट खेळायचं, वेळेचं भान राखा. त्यानंतर आपण जाऊया पुन्हा एकदा स्कोर कार्ड करे. तिसरं षटक हाताळलं हेमंत पावशेनं, त्याने देखील 18 धावा खर्च केल्या. आणि त्यानंतर सेकंड फेलमध्ये रोहन आलिमकर पुन्हा एकदा 18 धावा खर्च करतोय. स्लोक ओव्हर डेथ ओव्हर ज्याला म्हटलं जातं हाणामारी जी सुरू आहे तीच इथे केली जाईल का, इथून आपण बघू शकाल ब्रेक थ्रू मिळवून देईल गोलंदाज सचिन आलिमकर स्लोक ओव्हरमध्ये पाहायला मिळतोय. समलचुंबक शेणकडून रोहित मात्रे आहे स्टार्टिंगला पहिला चेंडू ओव्हर द विकेटने. इथे बघू शकाल चेंडू सोडून दिला जातोय आउटसाइड द लेग स्टंप. अंपायर्स कॉल इट इज अ वाईट. अस्वैर चेंडू पाहायला मिळतोय. धावसंख्या पुढे जात असताना 73 73 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. खूप चांगले बॅटिंग आणि बघू शकाल सर्व स्थान खचाखच भरलेत. प्रेक्षक आपल्याला पाहायला मिळतात खूप मोठ्या गर्दीने इथे हा सामना बघण्यासाठी. शिळगाव विपक्ष ही तुटणे आपल्याला ड्राव करत असताना वाडिश लॉंगन काऊ कॉर्नरच्या दरम्यान स्वतः संघनायक आहेत हेमंत पावशे. तिथे थोडंसं फंबल झालं. चेंडू गादर करत असताना गोलंदाज सचिन फक्त सिंगल धावफलकावरती अडवलं आणि सिंगलच्या माध्यमातून धावफलक जाऊन पोहोचलं 74 74 या आकड्यावरती. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना ऑन साईडला आपण बघू शकाल. डीप मध्ये 4 क्षेत्ररक्षक आहेत कारण स्लोगरचं षटक आहे. मोठे फटके इथे खेळण्याचा मानस असेल. इथे देखील आपण बघू शकाल ऍक्शन रिप्ले पहिल्या चेंडूप्रमाणे इथे देखील हा चेंडू आपल्याला पाहायला मिळतो आउटसाइड द लेग स्टंप. अजून एक स्क्वेअर चेंडू या षटकामधील आपल्याला पाहायला मिळतो. आणि नक्कीच आमचे स्कोर आम्हाला सांगत असताना या स्पर्धेमधील सर्वोत्तम पार्टनरशिप पाहायला मिळते. भागीदारी 75 रन्सची आतापर्यंत या दोन फलंदाजांनी रोहित मात्रे आणि त्याचबरोबर योगेश जाधव स्टार्टिंगला आहेत. सचिन ओव्हर द विकेटने इथे बघू शकाल चेंज ऑफ पेस होता लवकर लेन पिकअप केली नटराज स्टाईल यावलेला. दिस इज द ह्यूज अँड मॅक्सिमम बाय योगेश जाधव विकेट 6. आपल्याला पाहायला मिळतं पहिल्या चेंडू पासून जे आक्रमण सुरू होतं ते आक्रमण आतापर्यंत या दोन फलंदाजांच्या माध्यमातून मैदानावरती पाहायला मिळते. धावसंख्येचा आलेख उंचावत असताना 81 रन्स 81 धावा. इथे ओव्हर पिच होता स्टँड अँड डिलिव्हर व्यासपीठाच्या साइड चेंडू यावला जातोय इट आउट ऑफ द पार्क विकेट 6. काय फलंदाजी करतात रोहित मात्रे आणि त्याचबरोबर योगेश जाधव. 49 नक्कीच यावेळेला खेळतोय फलंदाज योगेश जाधव. वैयक्तिक धावसंख्या फटक्यांचे चटके नक्कीच लागलेत आपण बघू शकाल गोलंदाजी करणाऱ्या शिलगाव संघांच्या गोलंदाजांना. अजून 1000 रुपयाचा पारितोषिक आला योगेश जाधव साठी. ओव्हर द विकेटने आपल्याला बॅकफूट लावून नक्कीच कट करण्याचा प्रयत्न होता. चेंज ऑफ पेस होता थोडासा हळूवार पद्धतीने चेंडू टप्पा पडल्यानंतर आपल्याला पाहायला मिळतोय जातोय यष्टीरक्षक विशाल यांच्या हातामध्ये हा निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. अजून या षटकामधील 2 चेंडू शिल्लक आहेत. आतापर्यंत धावा खर्च केला त्या गोलंदाजानं 15. इथे आपण बघू शकाल क्रिकेटचा लाजवाब फटका क्रिकेटचं सौंदर्य क्लास ऑफ क्रिकेट. आणि इथे वैयक्तिक अर्धशतक पूर्ण करत असताना योगेश जाधव साठी जरा जोरदार टाळ्या नक्कीच झाल्या पाहिजेत. का बॅटिंग करतोय 1000 रुपयाचा कॅश प्राइज देखील आहे. मकर संक्रांत चषक जनमान क्रिकेट मंडळ निलजे यांच्या माध्यमातून अर्धशतकासाठी 1000 रुपयाचा कॅश प्राइज.
इथे बघू शकाल सरळ बॅटने पुन्हा एकदा स्टँड अँड डिलिव्हर. चेंडू लॉंग ऑन झोन क्लिअर करत असताना हवाई फायर षटकार. इथे मात्र आपण बघू शकाल तर धावफलकावरती धावा लागतात. 97 ची पार्टनरशिप. जरा प्रेक्षकांना विनंती असेल जोरदार टाळ्या नक्कीच या फलंदाजांसाठी का बॅटिंग केली दोघांनी. अगोदरच्या सामन्याचा विचार केला पडले संघाने देखील 97 धावा कुठल्या होत्या आणि त्या धावांची बरोबरी या ठिकाणी दुटणे संघ करतोय. तर आपण व्यासपीठावर काही मान्यवरांचा सन्मान केला जाणार आहे. जनवर क्रिकेट मंडळ निळचे माजी कर्णधार सन्माननीय गिरीधर पाटील साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते कल्याणडोंबिवली महानगरपालिकेचे विद्यमान नगरसेवक एक जाशीर नेतृत्व युवा नेतृत्व सन्माननीय साई शिलार यांचा आपण शुभ सन्मान आपल्या शुभ हस्ते करायचा आहे. सन्माननीय माजी सरपंच गिरीधरजी पाटील यांच्या शुभ हस्ते आम्ही हा सन्मान करत आहोत. पॉपिंग क्रीज बघायचं एकदा कन्फर्म करायचं अदरवाईज आपण डार्क करू शकतो. तर साई शिलार यांचा हा सन्मान इथे मात्र केला जातोय. माजी सरपंच निळजेगाव. पाहतात अत्यंत ठणठणीत खेळपट्टी तिचं जतन केलं गेलं याच्यामध्ये निश्चितच खूप मुलाचा वाटा आहे गिरीधरजी पाटील साहेबांचा याचा आवर्जून उल्लेख करतो. आणि त्यांची अथक मेहनत त्यांचे परिश्रम आहेत ही खेळपट्टी सजवण्यासाठी. नारोली संघाचे संघनायक गुरुदास आपण आला असाल तर रिपोर्ट करायचं आहे. आपल्या अपोजिट संघाचे संघनायक इथे आलेले आहेत विशाल. आणि दुसऱ्या फेरीतला पहिला सामना इथे मात्र कव्हर केला जाणार आहे. त्यानंतर ताबडतोब वळूया पुन्हा एकदा मी गिरीधर पाटील यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते अजून एक आपण सन्मान करायचा आहे. खांबरवाड्याचा अत्यंत अष्टपैलू खेळाडू आमच्यासोबत आहेत प्रशांत भोईर. आपण सुद्धा यायचं आहे. आपला सुद्धा यथोचित सन्मान केला जाईल व्यासपीठावर. गिरीधरजी पाटील यांच्या शुभ हस्ते आम्ही हा सन्मान करत आहोत. गुरुदास आला असेल तर रिपोर्ट करायचं लवकरात लवकर. नारोली संघाचे संघनायक गुरुदास. तर सूरजला विनंती करतो सूरजने यायचं आहे गेसर संघाचा. एक टी शर्ट जे होतं टी शर्ट प्रदान करण्यात येईल आज सामन्याचा सामनावीर म्हणून. सूरजला विनंती करतो सूरजने यायचं व्यासपीठावर आपलं टी शर्ट आपलं घेऊन जायचं आहे. त्याचबरोबर गुरुदास आपणास सुद्धा विनंती आहे की आपण लवकरात लवकर या. इनिंग ब्रेकमध्ये नाणेफेकीचा कौल होणं गरजेचं आपल्याला माहिती हवं की आपला सामना कधी असणार आहे आपली आपण याची नोंद घ्यायची आहे आणि लवकरात लवकर आपण यायचं आहे नाणेफेकीसाठी. चला गुरुदास लवकरात लवकर या. आपण वळिया मैदानाच्या आतमध्ये सामना सुरू होतोय. गुरुदास आलेत तर साई शिलार यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कौल करावा. विद्यमान आणि युवा नेतृत्व विद्यमान नगरसेवक कल्याण महानगरपालिका खूप चांगले खेळाडू सुद्धा आहेत. साई शिलार क्रिकेट संघ खामलपाडा संघाचे त्यांच्या शुभ हस्ते मात्र आम्ही या सामन्याचा नाणेफेकीचा कौल करत आहोत. सेकंड राऊंड फर्स्ट मॅच नारोली वर्सेस उसरगर. नाणेफेकीचा कौल होतो. आपण जाऊया समालोचन कक्षामध्ये आणि जेव्हा चेंडू पहिला जाईल निश्चित आपण बोलूया समालोचन कक्षामध्ये कुणाल दाते यांच्याकडे. धन्यवाद. धन्यवाद करण काळाने आणि त्याचबरोबर प्रसादजी परब. पहिल्याच बॉलवर एक मोठा फटका येतोय. क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहे मिड विकेट बाउंड्री लाईनच्या दिशेने आणि अतिशय यशस्वीरित्या हा झेल पकडला गेला फलंदाज बाद. .6 या सरासरीने धावा करायची आहेत आणि पहिल्याच बॉलवर मोठी विकेट तंबूच्या दिशेने गेला बॅट्समन विशाल अलिमकर, हेमंत पावशे आणि त्याच्याबरोबर आता राम अलिमकर.
राम माळी आहेत. तर हेतुडणे आणि शीळ या टीमच्या दरम्यान मॅच आहे. हेतुडणे संघाने मात्र या वेळेला स्वप्नवत प्रवास केला टेनिस बॉलच्या क्रिकेटमध्ये. 9 फायनल प्रतियोगिता, 3 वेळा त्यामध्ये रनरअप आणि त्याचबरोबर 3 वेळेला मॅन ऑफ द सिरीज राहिलाय रोहित म्हात्रे. 2 वेळा बेस्ट बॅट्समन राहिलाय योगेश यादव. आणि रोहित म्हात्रेने त्याच्या या संपूर्ण प्रवासामध्ये एक बाईक देखील जिंकलेली आहे. म्हणजे खूप चांगलं कार्य करतो हेतुडणे संघ. आणि त्यांच्या कार्याची दखल विनोददादा पाटील ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटचे अध्यक्ष यांनी देखील खाडीच्या मैदानावर घेतली. आणि मला वाटतं पुढच्या वर्षी स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकामध्ये हा संघ खेळताना दिसेल फ्री ऑफ कॉस्ट. तर गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय आपल्या बॉलिंग मार्कवर. राऊंड विकेट, लेग बाईचा इशारा इथे केला होता. सुरेख क्षेत्ररक्षण शॉर्ट मिड विकेटला, फक्त 1 रन. पाहू शकाल एफर्ट किती लगवतात हे हेतुडणे संघाचे. भरपूर प्रेक्षक येतात दरवेळेला. खाडी चषकामध्ये देखील खूप चांगला प्रवास राहिला होता गावदेवी खाडी चषकामध्ये या टीमचा. आणि चांगलं प्रदर्शन नेहमीच करताना दिसला हेतुडणे संघ. 9 फायनलचा प्रवास, मागच्या वर्षी असाच दबदबा, असाच दरारा वाकळण संघाने निर्माण केला होता ग्रामीण क्रिकेटमध्ये. आणि यावेळेला मात्र एक वेगळा संघ उभरताना दिसलाय. एक चांगली बाब आहे. मेहनत करा, यश मिळतं. पुरलेनचा बॉल ऑन साइडला खेळून काढलाय. पुन्हा एकदा ते क्षेत्ररक्षक तुम्ही पाहू शकाल इन ऍक्शन दिसले होते, परंतु यावेळेला थोडंसं डाव्या बाजूने चेंडू वेगाने गेला. त्याचा फायदा घेतलाय दोन्ही फलंदाजांनी. 2 धावा इथे कंप्लीट केल्या गेल्यात. 2 धावांबरोबर टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आतापर्यंत 4 धावा. स्ट्रायकिंग एंडला खेळतोय बॅट्समन हेमंत पावसे. याच्याकडे क्षमता आहे त्या धावा चेस करण्याची, धमक आहे याच्याकडे या धावा चेस करण्याची, परंतु खेळ करावा लागेल. मोठं टार्गेट आहे 98 रनचं. राऊंड ऑफ ऍक्शन आहे. अतिशय चांगला टप्पा, दिशा, नियंत्रण, सरळ विकेट किपरचा वेध घेतोय. चांगली गोलंदाजी पहिल्याच ओव्हरमध्ये गोलंदाज अक्षय भंडारीच्या माध्यमातून. यंगस्टर चांगले आहेत हेतुडणे टीमचा आपण विचार केला तर. मातब्बर संघ नाव रूपाला आला हेतुडणे संघ. आणि त्याच्या समोर हेमंत पावसे पुन्हा खेळण्यासाठी तयार. 2 धावांवर आतापर्यंत ते खेळत आहेत. 3 चेंडू फेस केलेत. ते चित्र आता मात्र समोरच्या दिशेने स्टँड अँड डिलिव्हर लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या वरतून हेमंत पावसेच्या बॅट मधून येतोय षटकार. थँक्यू. खूप चांगलं संगीत. आणि तुम्ही पाहू शकाल धावसंख्या पहिलं षटकाच्या समाप्तीनंतर जाऊन पोहोचल्यात. आतापर्यंत स्कोर बोर्डवर 10. सचिन पाटील येत आहेत सेकंड ओव्हर मध्ये गोलंदाजी करण्यासाठी. कोळेगाव एंड कडून. आणि तुम्ही पाहू शकाल जो झेल घेतला होता आमच्याच जेरुमान निळजे क्रिकेट क्लबच्या प्रेक्षकाने तो झेल घेतला, त्यामुळे ते पारितोषिक इथे लागू होणार नाही अशी माहिती आमच्यापर्यंत येते. तत्पूर्वी धावसंख्या स्कोर बोर्डवर 10. पहिले षटक संपलं. दुसऱ्या षटकासाठी सचिन पाटील सज्ज होत आहेत आणि त्यांच्या समोर फलंदाज खेळतोय राम माळी. एक्सपिरियन्स भरपूर ठासून भरलाय राम माळी यांच्याकडे. चांगला खेळ करावा लागेल राम माळी यांना हेमंत पावसेच्या साथीने. यावेळेला पहिलाच बॉल बीट केलं होतं राम माळीला. अतिशय वेगाने सिंगल कंप्लीट केली जाते. बॅटला ब्रश झालाय हे सांगतायत रवींद्र पाटील. अतिशय चांगला निर्णय, कारण स्क्वेअर लेगचे क्षेत्ररक्षक असतील, विकेट किपर असतील, त्याचबरोबर गलीचे क्षेत्ररक्षक असतील, कॅचसाठी कॉल केला होता या खेळाडूंनी. तर पहिल्या बॉलवर एक सिंगल येते राम माळी यांना. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 11 वर. दुसरं षटक सचिन पाटील. पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळून काढला. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होते 2 क्षेत्ररक्षकांच्या मध्ये, परंतु काय दर्जेदार क्षेत्ररक्षण तिथे रोहित म्हात्रे याचं. ज्या खेळाडूचा मगाशी मी उल्लेख करत होतो, एक या टीम मध्ये रोहित म्हात्रे असेल आणि रोहित पाटील, हे जे 2 खेळाडू आहेत हे नेहमीच एफर्ट लगवताना दिसले हेतुडणे संघासाठी. एक चांगला यंगस्टर आहे रोहित पाटील आणि रोहित म्हात्रे. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर जाऊन पोहोचली आतापर्यंत 13 या आकड्यावर. पुन्हा एकदा फुलरलेनचा बॉल खूप चांगला कवटावी ते पेश केलाय. खोलवर टप्प्याच्या बॉलवर एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या दिशेने सुनील गावस्कर स्टँडच्या दिशेने रोहित पाटील. याच 2 खेळाडूंचा मी उल्लेख करत होतो, रोहित म्हात्रे आणि रोहित पाटील.
नेहमीच एफर्ट लगवतात या टीमसाठी. हे तुटणे संघासाठी धावा मिळतील 2 आणि 2 धावांबरोबर टीमची धावसंख्या 15. यंगस्टर ची संख्या जास्त आहे तुटणे संघाच्या बरोबर, त्याचबरोबर त्यांच्याबरोबर अनुभव देखील आहे. दोन्ही बाजूने कॉम्बिनेशन असलेला हा संघ मैदानामध्ये उतरलाय. हे तुटणे त्यांच्या विरुद्ध शीळ. भरपूर मोठी धावसंख्या. पुन्हा एकदा एक चांगलं अस्त्र वापरलं आणि इथे तुम्ही पाहू शकाल पंचांचा इशारा येतोय. फलंदाज बाद. विकेटचं पतन होतंय. यावेळेला जावं लागेल फलंदाज राममाळीना. गावाचे पालखीला बघा लोक सारा जमला. गावाचे पालखीला बघा लोक सारा जमला. लोक सारा जमला ना पायी पायी शिडीला चालला. लोक सारा जमला ना पायी पायी शिडीला चालला. तर राममाळी ते बाद होतात आणि नवीन फलंदाज मैदानामध्ये चालले शीळ संघाच्या माध्यमातून रोहन अलिमकर. भरपूर मोठी धावसंख्या त्यांच्या समोर आहे. लक्ष डोंगरा एवढं पर्वता एवढं लक्ष असताना तुम्हाला स्टार्ट चांगला पाहिजे होता. पहिल्या ओव्हर पासून मोठे फटके पाहिजेत अपेक्षा आहे. अजूनही मॅच संपलेली नाहीये, परंतु तरी देखील तुम्हाला प्रयत्न करावा लागेल शेवटच्या ओव्हरपर्यंत या मॅचमध्ये कमबॅक करण्यासाठी. शीळ संघाचा ही क्षमता आहे हेमंत पावसेकडे. जास्तीत जास्त स्ट्रायकिंग एंडला हेमंत पावसे कसा येईल हे मात्र शीळ संघाला इथून पाहावं लागेल. आणि त्याच्या समोर गोलंदाज आहेत सचिन पाटील. ओव्हर नंबर 2 मध्ये आतापर्यंत सचिनने धावा खर्च केल्यात 5 आणि नवीन फलंदाज रोहन अलिमकर डावखुऱ्या त्याचा फलंदाज. सुरेख फटका. टायमिंग चांगलं आहे आणि त्याचबरोबर एलिव्हेशन देखील मिळते. मिड विकेटच्या वरतून चेंडू सीमारेषा पार. षटकार. डीजे असं वाटलं की रोहन अलिमकर मला वाटतं शिळगावातूनच सेट होऊन आले की काय. पहिला बॉल फेस केला. पहिलाच बॉल सुनील गावस्कर स्टँडच्या वरतून मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे 6 धावांसाठी. अतिशय चांगलं टायमिंग. खूप चांगला फटका इथे सजवला. 6 धावाने इथे धावसंख्या फ्लाय होते. धावा झाल्यात 21. या मॅच मध्ये रन करायचे 98. भरपूर मोठ्या लक्ष्यांचा पाठलाग करायचा. असे हल्ले पाहिजेत. हल्ले प्रतिहल्ले झालेच पाहिजे. त्यावेळेस क्रिकेटच्या खेळाला मजा येते. आणि सध्या मात्र हे द्वंद्व युद्ध 2 टीमच्या दरम्यान रंगते. हेदुटणे आणि शीळ या संघाच्या दरम्यान. पुढचा चेंडू पुन्हा एकदा आडव्या बॅटने फेकलाय. टायमिंग झालंय. यस जाईल चेंडू सीमारेषा पलीकडे. वाईटिश लॉंग ऑनच्या वरतून हवाई सफर. षटकार. थँक्यू डीजे. आदरणीय संजय गायकर साहेबांचं नुकतंच आगमन झालंय. माजी ग्रामपंचायत सदस्य निळजे आपलं स्वागत करतो आम्ही. सुस्वागतम. या सुवर्ण महोत्सवी वर्षामध्ये तुमचं शब्द सुमनाने स्वागत आहे. यानंतरच्या मॅचचा देखील टॉस झालाय. नारिवलीच्या विरुद्ध VCC उसारगर संघ मैदानामध्ये उतरेल. आणि त्याचबरोबर तकदीरजी काळन माजी सरपंच आहेत हेदुटण्याचे आणि खूप चांगलं व्यक्तिमत्व आहे तकदीर काळन. मी जेव्हा जेव्हा पाहिले हेदुटणे संघ खेळण्यासाठी उतरतो तकदीर काळन सर नेहमीच महत्वाच्या भूमिकेमध्ये असतात. भरपूर पारितोषिकांची बरसात होते हेदुटणे संघासाठी त्यांच्या माध्यमातून. तर या तकदीर काळन साहेब आपलं देखील आम्ही स्वागत करतो या सुवर्ण महोत्सवी वर्षामध्ये जय हनुमान क्रिकेट क्लब निळजेच्या वतीने. टीमची धावसंख्या स्कोरबोर्डवर लगातार 2 षटकार आतापर्यंत ठोकले रोहन अलिमकरने आणि ते आगाज केलाय. तो सांगतोय की अजूनही आमच्या टीमकडे बॅटिंग लाईन भरपूर मोठी आहे. मी प्रयत्न करतोय. माझ्याबरोबर हेमंत पावशे प्रयत्न करतात. परंतु प्रयत्नांची पराकाष्ठा केल्यानंतर जे यश मिळेल ते इतिहास मात्र घडवणार असेल. तर पाहूया काय घडतंय मैदानामध्ये. आता मात्र आमच्या कॉमेंट्री बॉक्स एंडकडून गोलंदाजी मार्कवर रोहित पाटील. राऊंड विकेट. हेमंत पावशेचा फटका हवेत आहे. एलिव्हेशन कमी मिळालं. उंची जास्त होती आणि यशस्वीरित्या तिथे क्षेत्ररक्षक विकी पाटीलने हा झेलला. फलंदाज बाद.
अशाच या चांगल्या गाण्याबरोबर पुन्हा एकदा जाऊया मैदानामध्ये. सर्वच प्रेक्षकांचं या सुवर्ण महोत्सवी वर्षामध्ये आम्ही पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो. जयनुमान क्रिकेट क्लब निळजे आयोजित मकर संक्रांत चषक 2019 चा देदीप्यमान सोहळा. शिळी संघ थोडाच अडचणीत सापडला. हेमंत पावशेकडून अपेक्षा होत्या तो बाद होतोय. त्याची जागा भरून काढण्यासाठी नवीन बॅट्समन मैदानामध्ये विवेक अलिमकर, परंतु रोहन अलिमकरने मागच्या ओव्हरमध्ये 2 मोठे फटके ठोकलेत. तो सध्या स्ट्रायकिंग एंडला. बॅट पकडण्याची पद्धतच सांगून जाते हा खेळाडू किती आक्रमक असेल. पुन्हा एकदा स्विंग अँड मिस. टप्पा पडल्यानंतर थोडासा कमी गतीने गेला विकेट किपरच्या हातामध्ये आणि यावेळेला निर्धाव चेंडूची सांगता. ज्यावेळेला तुम्ही बॅट ग्रीप करता, जो दांडा असतो त्याच्या वरती ज्यावेळेला तुमचे हात जातात भरपूर वरच्या दिशेने, त्यावेळेला मात्र असेच फटके हवाई सफर भरपूर वेळेला दिसतात. तर पाहूया गोलंदाजी रणनीती काय असेल. हो पुन्हा एकदा फाईन लेगला मारण्याचा प्रयत्न. लेग स्टंपवर पिच झालाय बॉल. पंच विचारतात एक्झॅक्ट पाया वगैरे लागलाय की हा बॉल, आणि अखेर अंपायर इशारा करतात नाहीये, कारण इथे कुठेही न लागता चेंडू जातं विकेट किपरच्या मागे. एक्स्ट्रा रन मिळते व्हाईट बॉलच्या स्वरूपामध्ये. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली या सिंगल बरोबर आतापर्यंत 28 रन, 98 धावांचं लक्ष्य. 70 अजूनही करावे लागतील. यावेळेला थोडीशी गती कमी करून लोअर फुल टोस टाकलेला बॉल सरळ जातो विकेट किपरच्या हातामध्ये. मिस केली लाईन इथे रोहन अलिमकरने. 2 मोठे फटके मारले, परंतु त्यानंतर 2 चेंडू निर्धाव केलेत रोहन अलिमकर. तर कमबॅक होते इथे रोहित पाटीलच्या माध्यमातून. चांगली गोलंदाजी. पहिल्या सत्रामध्ये जर आपण पाहिलं तर काय बॅटिंग केली होती फलंदाजाने. त्यामध्ये योगेश जाधव आणि त्याच्याबरोबर रोहित. मात्र योगेश जाधवने रन केल्या 18 चेंडूमध्ये 60. पुन्हा एकदा पंचांचा इशारा येतोय हा वाईट बॉल असेल. पहिलं अर्धशतक त्याच्या नावावर राहील. सुवर्णाक्षरामध्ये हे नाव राहील आणि हायएस्ट पार्टनरशिप देखील या 2 खेळाडूंची आहे. तर तकदीर काळन मी मगाशी जे नाव घेतलं होतं कार्यसम्राट माजी सरपंच, त्यांच्याकडून 2000 रुपयाचं पारितोषिक आलंय फलंदाज योगेश यांच्यासाठी 60 धावांची खेळी केल्याबद्दल. बॅटची कडा घेतली. ते जावं लागेल रोहन अलिमकर यांना, कारण प्रेशर वाढत होतं. लगातार निर्धाव चेंडू येत होते आणि अखेर एक मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नामध्ये त्यांची देखील विकेट मिळवली गोलंदाज रोहित पाटीलने. तर विकेटचं पतन झाल्यानंतर नवीन फलंदाज मैदानामध्ये जातील. रोहन अलिमकर बाद झाल्यानंतर अक्षय वास्कर खेळ करण्यासाठी सज्ज होतील. स्ट्रायकिंग एंडला गोलंदाजी मार्कवर येतोय रोहित पाटील. ओव्हर नंबर 3 मध्ये लक्ष्य 98 रनचं. आतापर्यंत धावा झाल्या 29. लक्ष्यापासून भरपूर लांब आहे शिळगाव संघ. मोठे फटके मारण्याची आवश्यकता आहे संघाला. उलटोस बॉल मी पाहू शकाल. स्क्वेअर लेग अंपायर बघतायत आणि लगेचच इशारा येतो. हो जास्त उंची होती या बॉलला. तोपर्यंत इशारा काय येईल. षटकार देखील मिळतोय. 7 धावा मिळतील या फटक्यावर. फलंदाजी करणारा फलंदाज अक्षय वास्करचं खातं इथे खोलतंय 6 धावांनी. थँक्यू. तर नो बॉलचा इशारा आलाय, म्हणजेच पुढचा बॉल असेल फ्री हिट आणि फ्री हिटची संधी खेळायची इथे मात्र मिळेल अक्षय वास्कर यांना. तर पाहूया या फ्री हिटच्या बॉलवर कशा पद्धतीने बरसतोय फलंदाज अक्षय. टीमची धावसंख्या 7 ने पुढे गेली. धावा झाल्यात आतापर्यंत स्कोर बोर्डवर 36 रन ऑन स्कोर बोर्ड. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय ओव्हर द विकेट. आखू टप्प्याचा बॉल हुक करण्याचा प्रयत्न. मिस टाइम होतोय. चेंडू हवेत चाललाय. क्षेत्ररक्षक खाली, परंतु इथे विकेट तर मिळणार नाही, परंतु 1 रन ऍड होईल शिळगावाच्या खात्यामध्ये. धावा झाल्यात 37 या आकड्यावर. ओव्हर नंबर मैदानामध्ये चालू असताना हे 3रं. यानंतर नारिवली आणि VCC उसारगर संघ मैदानामध्ये उतरेल. त्याच्यानंतर आदर्श 11 पडलेगाव आणि दैसर या टीमच्या दरम्यान मॅच होईल. तर हेदुटणे आणि शिळी संघाच्या दरम्यान आपण सामना पाहतोय. आजच्या दिवसातला 6वा सामना.
पुन्हा एकदा एक चांगला चेंडू पाहायला मिळाला. पंचांचा इशारा येतोय इथे षटक समाप्तीचा. रमेश म्हात्रे सर आमच्यापर्यंत इशारा करतायत इथे षटक संपले. तिसरं रोहित पाटील यांचं आणि या 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्या 37. गली गली तेरी लाल चली. हॅलो, थँक्यू डीजे. रवी ठाकूर आणि त्याचबरोबर भरत संते उसारगर या विनंती करून आपण व्यासपीठावर या. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आम्ही करतो जय हनुमान क्रिकेट क्लब निळजेच्या वतीने या सुवर्ण महोत्सवी वर्षामध्ये मकर संक्रांत चषक 2019च्या दरम्यान. निवृत्ती कुटारकर यांनी देखील आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये लगेचच यायचंय, कारण यानंतर गुणलेखकाची भूमिका आपल्याला पार पाडायची आहे. नारिवली आणि VCC उसारगर टीमच्या दरम्यान नेक्स्ट मॅच होईल. दोन्ही मातब्बर संघ 1-1 सामना जिंकल्यानंतर या स्पर्धेमध्ये खेळताना दिसतील. दुसऱ्या फेरीतला पहिला सामना, कारण नारिवली संघाने खिळकाळी संघाचा पराभव केला. त्यानंतर मात्र उसारगर संघाने फक्त 58 धावांचं लक्ष दिलं होतं वसार या संघाला, परंतु त्या देखील धावा विशाल म्हात्रेच्या VCC उसारगर संघाने डिपेंड केल्यात. म्हणजे एका बाजूला मोठी बॅटिंग लाईनअप आहे तर दुसऱ्या बाजूला चांगली गोलंदाजी आहे. तर कुठे जाऊ नका, नेक्स्ट मॅच देखील अतिशय रोमांचक होईल याच्यामध्ये तीळ मात्र शंका नाहीये, कारण सुवर्ण महोत्सवी वर्ष जय हनुमान क्रिकेट क्लब निळजेचं सध्या आपण साजरं करतोय. 37 रन 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर ड्रिंक्स ब्रेक झाल्यानंतर पुन्हा एकदा सर्वच खेळाडू मैदानामध्ये. पुन्हा एकदा सर्वच प्रेक्षकांचा मी स्वागत करतो. सुनील गावस्कर स्टँड खचाखच भरलाय. अजित आगरकर स्टँड, भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर स्टँड, दिलीप वेंगसरकर स्टँड सज्ज झालाय. त्याचबरोबर अजिंक्य रहाणे स्टँड. भरपूर असे प्रेक्षक आता मात्र इथे उपस्थित झालेत. त्या सर्वच प्रेक्षकांचा मी स्वागत करतो. अतिशय चांगली रचना आपल्याला पाहायला मिळते. भव्य दिव्य सभा मंडप, चारही बाजूला स्टँड्स आहेत. प्रेक्षकांना बसण्याची व्यवस्था चोख आहे. पंच देखील खूप चांगली कामगिरी करतायत. जुने स्टार खेळाडू आहेत पंचांच्या भूमिकेमध्ये. त्याचबरोबर या स्पर्धेमध्ये मातब्बर संघ उतरलेत. खेळपट्टी अतिशय सुबक बनवलेली आपल्याला पाहायला मिळाली. या खेळपट्टीतून धावा येतात, चांगली गोलंदाजी केली तर विकेट देखील मिळतात. म्हणजे गोलंदाज आणि फलंदाजाला अनुसरून ही खेळपट्टी बनवण्यात आली आहे. फटका आडव्या बॅटने, अतिशय चांगलं टायमिंग. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या वरतून चेंडू जाईल सीमारेषा पलीकडे. पंचांचा इशारा, येस इट्स आउट ऑफ द पार्क, 6. थँक्यू डीजे. या 6 धावांबरोबर टीमची धावसंख्या 43 या आकड्यावर बॅटिंग करत असताना मैदानामध्ये अक्षय वास्कर ज्याने आतापर्यंत 2 षटकार ठोकलेत आणि त्याच्याबरोबर नॉन स्ट्रायकिंग एंडला खेळतोय बॅट्समन विवेक अलिमकर, ज्याला अजूनही खातं उघडायचं आहे. तर पाहूया, अक्षय वास्कर चांगला दमखम दाखवतोय. 6व्या क्रमांकावर आलाय. यावेळेला स्विंग एन मिस. लाईन चांगली होती, टप्पा चांगला होता, थोडीशी गती कमी केली. यापूर्वीचा चेंडू जास्त वेगाने टाकला होता. या बॉलवर मात्र थोडीशी गती कमी केल्यानंतर गतीने बीट केलाय. व्हेरिएशन महत्वाचं असतं क्रिकेटमध्ये. प्रत्येक फॉर्म ऑफ क्रिकेटमध्ये, मग तुम्ही कुठलेही क्रिकेट खेळा, लेदर क्रिकेटमध्ये T20 खेळा, 50 ओव्हरची मॅच खेळा, टेस्ट मॅच खेळा, व्हेरिएशन महत्वाचं आहे. म्हणूनच तर ऑस्ट्रेलियन संघ देखील मानायला लागलाय. जसप्रीत बुमराह हा वर्ल्डचा नंबर 1 गोलंदाज झालाय टेस्ट क्रिकेटमध्ये. आणखीन एक मोठा फटका इथे पाहायला मिळतोय. अक्षय वास्करची बॅट तळपते, परंतु ही बॅट तळपलेली 98 धावांपर्यंत घेऊन जाईल का, हाच प्रश्न सध्या प्रेक्षकांच्या मनात. एक मोठा षटकार. टीमची धावसंख्या 49. डीजे तर एक मोठा षटकार इथे लगवलाय. आता मात्र अक्षय चांगल्या रंगामध्ये ढंगामध्ये बॅटिंग करतोय. आणखीन एक मोठा फटका. यावेळेला बॉटम हँडचा भरपूर चांगला वापर, क्लास, दर्जा, टायमिंग चांगलं षटकार. Mix Pritam N.
थँक्यू डीजे. 55 धावा इथे फलकावर लागल्यात आणि अजूनही मैदानामध्ये मला वाटते 43 धावांची आवश्यकता आहे. क्रिकेट आहे, काही होऊ शकतं. भरपूर व्हिडिओ गाजते 6 वाईड बॉलची सध्या ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये. काही होऊ शकतं क्रिकेटमध्ये. एक चेंडू 6 धावा असताना 6 वाईड बॉल देखील टाकू शकतो एखादा गोलंदाज. हे घडलंय क्रिकेटमध्ये. भरपूर असे रेकॉर्ड होत आहेत. दिवसागणिक क्रिकेटमध्ये अनेक स्पर्धा खेळवल्या जातात. प्रत्येक विभागामध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात स्पर्धा आहेत आणि वेगवेगळे रेकॉर्ड या ज्या वेबसाईट्स आहेत त्यांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवल्या जातात. त्यांचं देखील कार्य उल्लेखनीय आहे. पुन्हा एकदा राऊंड ऑफ ऍक्शन, परंतु थोडासा पुढे टाकलेला चेंडू होता. शफल होऊन खेळायचा होता. कव्हर्सला प्रयत्न फसला इथे फलंदाजाचा, कारण यावेळेला लाईन चांगली होती गोलंदाज योगेश यांची. बॅटिंगमध्ये चांगले योगदान दिले योगेशने. 18 बॉलमध्ये 60 रन आणि आता मात्र गोलंदाजीमध्ये जर विचार केला तर 3 षटकार त्याच्या विरुद्ध आलेत. पुन्हा एकदा सज्ज होतो अक्षय भास्कर. यावेळेला फुलर लेनचा बॉल, हेलिकॉप्टर स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, परंतु भरपूर वेगाने टाकलेला चेंडू खाली होता आणि त्यावेळेला फक्त सिंगल कंप्लीट केली जाईल अक्षय भास्करच्या माध्यमातून. आणि या बरोबर षटक क्रमांक इथे मात्र संपत 4 आणि 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्या 56. येणारे चेंडू मैदानामध्ये असतील 6 बॉलमध्ये रन करायचे अजूनही 42. 42. येस डीजे. तर शेवटचा षटक आपल्या प्रगती पथावर असेल. शेवटचं षटक टाकण्यासाठी येतोय रोहित पाटील गोलंदाजी मार्कवर. आणि पहिलाच बॉल हा देखील उडवलाय वाईड डिश लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या वरतून सीमा पार षटकार. लाजवाब खेळी. बॅटला बॉल लागल्यानंतर प्रेक्षक फक्त बाहेरच बघतात. बॉल तर मैदानात थांबण्याचं नावच घेताना दिसत नाहीये. असं वाटतं की पंकज लावलेत की काय या बॉलांना. लांबच लांब फटके मारतोय बॅट्समन अक्षय भास्कर. आणखीन एक फटका. अजूनही प्रेक्षक बाहेरच बघतील, कारण हा देखील चेंडू लॉंग ऑफच्या वरतून सीमारेषा पलीकडे षटकार. थँक्यू. मॅच कोणी जिंकू मित्रांनो, क्रिकेटचा विजय होतोय. आतापर्यंत त्याने 6 षटकार मारलेत आणि त्याचबरोबर मला वाटतं 2 सिंगल त्याच्या बॅटमधून आल्यात. 38 धावांची खेळी अक्षय भास्करने तोडीस तोड. योगेश जाधवने 60 रन केल्या आणि याबरोबर 6व्या क्रमांकावर आल्यानंतर घातक फलंदाजी ते करत असताना बॅट्समन अक्षय भास्कर. धावसंख्या स्कोअर बोर्डवर 68. म्हणूनच मी मगाशी म्हटलं होतं कुठलंच लक्ष विजयाची गॅरंटी देऊ शकत नाही तुम्हाला. या जर धावा 80-85च्या आसपास असत्या तर इथे शीळ संघाचं देखील कमबॅक झालं असतं. 98 धावांचं टार्गेट आहे. प्रत्येक ओव्हरमध्ये 19 धावा काढणं म्हणजे एक मोठी टास्क होती त्यांच्यासाठी आणि प्रत्येक ओव्हरमध्ये 19-20च्या सरासरीने खेळणं कठीण जातं. एखादी जरी चांगली ओव्हर आली तर मॅचच्या बाहेर जातो संघ. आणखीन एक फटका. आणखीन एक मोठा फटका. चेंडू वाईड डिश लॉंग ऑन सीमारेषा पार षटकार.